अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 39,971। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय ग्रामविकास मंत्री आहेत। मी सुरुवातीला आपले आभार मानतो की माझ्या विधानसभा मतदारसंघात एकूण 42,000 घरकुलं मंजूर आहेत। गट विकास अधिकारी पवार जालना हे घरकुलाचे पैसे घेतात, 5,000 रुपयाची मागणी करतात, अशा प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या। मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात मीटिंग झाली। 15 दिवसाच्या आत चौकशी करू म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं। अद्यापपर्यंत 1 वर्ष झालं अध्यक्ष महोदय याची चौकशी झाली नाही। एक क्रमांक 2 अध्यक्ष महाराज, सिंचन विहिरीसाठी शासनानं जी काही योजना आणलेली आहे, शेतकऱ्यांना विहीर दिल्यानंतर सिंचन वाढलं पाहिजे, त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, आत्महत्या थांबल्या पाहिजे, यासाठी सिंचन विहिरी दिल्या जातात। या सिंचन विहिरी घेताना गट विकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी घरपट्टी भरून घेतात, पाणीपट्टी भरून घेतात, वसुली करतात। मात्र BDO 20,000 रुपये घेतल्याशिवाय विहिरीला मंजुरी देत नाही, अशा प्रकारची तक्रार आहे। तिसरा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियान। स्वच्छ भारत अभियानामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं जिल्हा परिषदेचे हायस्कूल आहेत, प्राथमिक शाळा आहेत, या शाळेला किंवा माध्यमिक विद्यालयाला स्वच्छतागृहासाठी केंद्र सरकार पैसे देतं, त्याच्या प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत। अध्यक्ष महाराज, वर्षभरात प्रशासकीय मान्यता झाल्यापुढं काहीच झालं नाही। माननीय मंत्री महोदयांचं पत्रकार परिषदेमध्ये मी बाणेदारपणानं बोललेलं ऐकलं। आपण म्हणालात घरकुलामध्ये जर पैसे घेतले तर ग्रामसेवक असेल, BDO असेल, त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करू। आपण बोललात महाराष्ट्रातले वडेट्टीवार साहेब, थोडा डिस्टर्ब करू नका ना। तुम्ही बोलताना आम्ही काही बोलत नाही, आम्हाला बोलू द्या ना। बोला। अध्यक्ष महोदय, आपण बोलला होतात पत्रकार परिषदेमध्ये, महाराष्ट्रातल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांनी कौतुक केलं की इथून पुढे भ्रष्टाचार थांबेल। मात्र शेवलीतल्या मागासवर्गीय समाजाच्या घरकुलासाठी यांनी पैसे घेतलेले आहेत आणि विहिरीसाठी पैसे घेतलेले आहेत। 1 वर्ष झाले, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बैठक झाली, काहीही चौकशी झाली नाही। 5,000 रुपये जर गट विकास अधिकारी घेत असतील तर आपण त्यांना निलंबित करणार का? आपण त्यांना निलंबित करणार का? महाराष्ट्रातला भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर एखादी कारवाई तरी आपण केली पाहिजे, अशा प्रकारची 288 आमदाराच्या वतीनं आपल्याला विनंती आहे। मंत्री महोदय। सन्माननीय सदस्य लोणीकर साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, त्यासोबत कोतकर साहेबांनी तो प्रश्न उपस्थित केलेला आहे। याच्यामध्ये सरपंच पिंपळवाडी अशा 2-3 गावाच्या सरपंचांनी जालन्याच्या COकडे एक तक्रार केली आणि त्या तक्रारीमध्ये सन्माननीय तक्रारदार जे आहेत त्यांनी सांगितलं की संदीप पवार हे जे BDO आहेत, हे BDO घरकुलामध्ये पैसे घेतात, सिंचन विहिरीमध्ये पैसे घेतात, 15 वित्त आयोगाच्या कामामध्ये पैसे घेतात। पण हे तक्रार जी केलेली आहे याच्यामध्ये स्पेसिफिक कुठेही असं सांगितलं नाही की या लाभार्थीकडून घेतले, त्या लाभार्थीकडून घेतले। बऱ्याचदा त्यांनी ती तक्रार केलेली आहे, त्यामध्ये सांगितलं की पंचायत समितीच्या स्तरावर त्यांच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या इतरही अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व कमिशनबाजी झाल्याचा संशय आहे। त्यांनी ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय असं सांगितलं तक्रारदारानं, त्या ठिकाणी टक्केवारी घेतल्याचा संशय आहे, पैसे घेतल्याचा संशय आहे, अशा प्रकारचा संशय व्यक्त केलेला आहे। हा संशय त्यांनी व्यक्त केल्यानंतर जी तक्रार प्राप्त झालेली आहे, त्या तक्रार प्राप्त झाल्यानंतर सन्माननीय CO यांनी
तक्रारीच्या अनुषंगानं 15/6/2026 रोजी चौकशी समिती नेमली. 25/5/2026ला ही तक्रार आली. त्यानंतर त्यांनी समिती नेमली. समितीचा अहवाल 15 दिवसात आला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचनाही दिल्या, परंतु अजून समितीचा अहवाल आला नाही. कारण त्याच्यामध्ये असा विषय आहे की हे सर्वसाधारण कंप्लेंट आहे, स्पेसिफिक एका कामाबद्दल, एका गावाबद्दल, एका तालुक्याबद्दल असं नाही. हे स्पेसिफिक अशी कंप्लेंट नाही, यांनी ओव्हरऑल कंप्लेंट केलेली आहे. त्यामुळे चौकशीचा जो दायरा आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे चौकशी व्हायला वेळ लागेल. मी आदरणीय लोणीकर साहेबांना आश्वस्त करतो, घरकुलच काय पण विहिरीचा असेल किंवा कुठल्याही बाबतीत जर अशा पद्धतीनं कोण पैसे घेत असेल तर त्याला माफ होणारच नाही. खास करून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बेघरांना घर देत असताना जर अशा पद्धतीनं कोण काम करत असेल तर त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही. परंतु एक लक्षात घ्या की कुठल्याही सदस्यावर अधिकाऱ्यावर कारवाई करत असताना चौकशी तर केली पाहिजे, अहवाल तर आला पाहिजे, मग आपण त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळी आपण कोर्टात, हायकोर्टात जातात, मॅट कोर्टात जातात, स्थगिती घेतात आणि विषय संपून जातो. पुन्हा आपल्याला कारवाई करता येत नाही. मी आपल्याला सांगतो की त्याची चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये तो दोषी आढळला त्याला सोडला जाणार नाही. आपण बोलताय ते खरं मानून, भ्रष्टाचार होतोय हे खरं मानूनच चौकशी केली जाईल. आणि त्याच्यामध्ये जो कोण दोषी असेल, मग बीडीवरच नाही, त्याच्यामध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्याला कुठल्याही किमतीवर सोडलं जाणार नाही. अर्जुन राऊत. माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर आपण म्हणतो की खरा भारत बघायचा असेल तर ग्रामीण भागात चला, आणि ग्रामीण भागाचा खरा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या हे कर्तव्य, त्यांचे योगदान हे महत्त्वाचं आहे. आणि या पवित्र कर्तव्यात जर अधिकारी हरताळ फासत असतील आणि आपला भारत कमकुवत करत असेल तर कुठंतरी कठोर होण्याची वेळ आता अध्यक्ष महोदय आलेली आहे. माननीय बबनरावनी, माननीय मंत्री महोदयांच्याविषयी अत्यंत भरभरून सांगितलं आणि आम्ही त्यांच्याविषयी निर्णय घेण्याच्या कुवतीविषयी निश्चितपणे आम्ही ऐकून आहोत, बघतोय. अध्यक्ष महोदय, सभागृहाचा एक सदस्य, ज्येष्ठ सदस्य, सभागृहातला मी एक सदस्य, ज्या माझ्या पंचायत समितीमध्ये, मी ज्या गावात ती माझी पंचायत समिती, या पंचायत समितीमध्ये आपण उत्तरामध्ये अंशतः खरं आहे असं मान्य करतो. अशा तक्रारी प्राप्त झाल्या अशा आपण मान्य करतो. तक्रारी प्राप्त झाल्या असं आपण मान्य करतो. समिती गठीत केली ही मान्य केलं. अहवाल यायला 15 दिवस लागतील हे मान्य केलं. माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर माझा बेसिक 2-3 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, की आर्थिक मागणीच्या तक्रारी रोखण्यासाठी, साहेब जरा मंत्री महोदय, ओ मंत्री महोदय एक मिनिट, आर्थिक मागणीच्या तक्रारी रोखण्यासाठी ऑनलाईन पारदर्शक निधी वितरण प्रणाली लागू करण्याच्या संदर्भातला विचार शासनाच्या विचाराधीन आहे का, हा माझा पहिला मूळ प्रश्न. MRGSच्या माध्यमातून विहिरी आहे, गोठे आहे, पानंद रस्ते आहेत, यांना मंजुरी देण्यासाठी आणि मास्टर बिल काढण्यासाठी सर्रासपणे BDO आणि तत्सम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 10% घेतले जातात. हे मी शब्दावर तुम्हाला सांगायला तयार आहे. मी सांगतो, बबन लोणीकर सांगतात, या सभागृहाचे सदस्य, आणि अशी प्रथा आहे की सभागृहामध्ये एखादा सदस्य सांगत असेल तर ती गोष्ट खरी मानली पाहिजे. हे कधी काळी होतं अध्यक्ष महाराज, आज पुन्हा ते दाखवून द्या ना माननीय मंत्री महोदय. सर्व लाभार्थ्यांची यापुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन, सर्व लाभार्थ्यांची तुम्ही डोर टू डोर जाऊन चौकशी करणार आहात का, त्यांचे जबाब घेणार आहात का. जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्याकडून डोर टू डोर चौकशी करा की तुम्ही तुमचं बिल काढण्यासाठी पैसे दिले नाहीत का. जर अध्यक्ष महाराज एक बी जर म्हणला लाभार्थी की आम्ही पैसे दिले नाहीत तर बबन लोणीकर मी सांगत ती सजा भोगायला तयार आहे. साजर ती आम्ही सजा भोगू. प्रत्येक जो लाभार्थी आहे या प्रत्येक लाभार्थ्याकडून अध्यक्ष महोदय पैसे घेतल्याशिवाय बिल काढल्याच गेले नाही, हा आमचा दावा अध्यक्ष महाराज. त्यामुळे शासनाच्या विविध योजना आहेत, दलित वस्ती आहे, तांडा वस्ती आहे, धनगर वस्ती आहे, बिले काढण्याचे 87% या ठिकाणी घेतले येते. मग एवढंच काय, प्रशासकीय खरेदी यामध्ये कमिशन, खरेदी
टेंडरमध्ये कमिशन, बिल काढण्यासाठी कमिशन. अध्यक्ष महाराज, आमच्याकडं एक जिल्हा परिषदेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सलगर आहेत. या सलगर बाई तर आमच्या पालकमंत्र्यांना म्हणल्या होत्या की 10% माझे आहेत. पालकमंत्र्याला म्हणल्या होत्या, नारायणराव बरोबर आहे की नाही, बबनराव बरोबर की नाही, पालकमंत्र्याला म्हणली बाई की माझे 10% ठेवा. म्हणजे आता इतकी हिंमत जर एखाद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची होत असेल तर या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सुद्धा तत्काळ निलंबित या ठिकाणी केलं पाहिजे. मान्य मंत्री महोदयांनी या दोन्ही अधिकाऱ्याला निलंबन करण्याची कारवाई या ठिकाणी करावी अध्यक्ष महोदय, ही माझी विनंती अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य खोतकर साहेबांनी सांगितलेला विषय गंभीर आहे. आपण पाहतो की त्यांनी सांगितलं की प्रत्येक लाभार्थ्याकडून पैसे घेतलेत, त्याच्या घरोघरी जाऊन चौकशी करावी. या संदर्भात 45,000 लाभार्थी आहेत. 45,000 लोकांच्या घरी जाऊन चौकशी करायला 45,000 लोकांच्या घरी जाऊन चौकशी करायला वेळ तर लागेल. थोडा वेळ द्या. मी सभागृहाला आश्वस्त करतो, जर चौकशीमध्ये तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये कुठली शंका घेऊ नका. कारवाईच नाही, निलंबन तर करेन, पण त्याच्यासोबत त्याच्यावर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करेन. वेळ पडली तर जी कारवाई कराल. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये भ्रष्टाचार कुठल्याही किमतीवर सहन केला जाणार नाही. आपण जे सांगितलं की ऑनलाईन प्रणालीनेच पेमेंट होतं, पेमेंट लाभार्थ्याच्या अकाउंटवर जातं. हे उद्योग करतात कुठं? हे फोटो काढणं, याचा रिपोर्ट करणं, बिल जे प्रणालीवर बिल देण्यासंदर्भात त्या विषय असतो त्यावेळी ते करतात. परंतु काल मी याच्या संदर्भात पंचायत समितीच्या आवारामध्ये ज्या ठिकाणी पंचायत समितीचं गेट आहे त्या ठिकाणी 10x10चा बोर्ड लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट कुठल्याही हप्त्यासाठी कुठलेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. असं जर पैसे कुणी मागितलं तर मी आमच्या सचिवांचा आणि माझा स्वतःचा दोघाचाही नंबर आम्ही त्या बोर्डवर पंचायत समितीमध्ये टाकणार आहे. आणि त्या संदर्भात जर कुणाची कंप्लेंट आली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा कुठली योजना असेल याच्यामध्ये अशा पद्धतीचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. त्यामुळं आदरणीय खोतकर साहेब, आपण सांगता ती माहिती आपण खरी मानत असताना आपल्याला मी पुन्हा सांगतो की जी तक्रार माझ्याकडे आहे त्या तक्रारीच्या अनुषंगानं जेव्हा चौकशी करतो, स्पेसिफिक कुठेही त्याच्या संदर्भात अशा कंप्लेंट संदर्भात स्पेसिफिक कुठेही सांगितलेलं नाही. माझं या संदर्भात माझी सभागृहाला विनंती आहे, आपण याची चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. चौकशीचा अहवाल न येता, चौकशी न करता जर एखाद्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं तर त्याच्यावर आपल्याला माहिती आहे काय परिस्थिती होते. मॅटमध्ये जातो, एका दिवसात स्टे मिळतो, त्याला म्हणणं मांडण्याचा अधिकार दिला नाही, सांगण्याचा अधिकार दिला नाही आणि मग लगेच जाऊन स्टे मिळतो. मग सभागृहानं केलेल्या कारवाईला काय अर्थ उरत नाही. माझी विनंती आहे आपल्याला, चौकशीचा अहवाल येऊ द्या, त्या अधिकाऱ्याला सोडणार नाही हाही शब्द या निमित्ताने मी सभागृहाला देतो. फक्त चौकशीचा अहवाल इथं येऊ द्या, आला की कारवाई करू. चला बबनराव थोडक्यात शेवट. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांची पत्रकार परिषद पाहिली मी. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांची पत्रकार परिषद पाहिली आणि माझ्याकडे ज्या तक्रारी आल्या होत्या गट विकास अधिकारी पवार यांच्या विरोधात, माझ्याकडे आलेल्या तक्रारी, मंत्री महोदयांचा व्हिडिओ मी सीओना दाखवला. सीओच्या कार्यालयात मीटिंग झाली, सीओना सगळे पुरावे दिले. 1 वर्ष झाले जिल्हा परिषद सीओनी काहीही चौकशी केली नाही. 1 वर्ष चौकशी केली नाही. अध्यक्ष महोदय, जालना जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन मंडळानं जो निधी दिलेला आहे 128 कोटी, 3 वर्ष खर्च झाले नाही. 3 वर्ष पैसे खर्च झाले नाही. मी हा अहवाल मंत्री महोदयांना दिला. 128 कोटी लॅब्स झाले आमच्या जिल्ह्याचे. आता ते 128 कोटी जे लॅब झाले ते कामं होऊन पडले. प्राथमिक आरोग्य केंद्र झालेत, शाळा खोल्या झाल्यात. मंत्री महोदयांना मी पत्र दिलं की याची चौकशी करा. आमचे